हो, स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं या फायनल दिवशी आणि पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये महाराष्ट्र वॉरियर्स खेळताना पाहायला मिळतात बिहार ब्लास्टर्स बरोबर. बिहारने जिंकला टॉस आणि टॉस जिंकून निर्णय घेतलेला आहे फिल्डिंग करण्याचा, तर महाराष्ट्राच्या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. महाराष्ट्र वॉरियर्स जोन 1 के लिए ये दो ऐसे बल्लेबाज हैं जिन्होंने अपनी टीम के लिए सबसे ज्यादा रन बनाया, और सबसे बड़ी बात कि 286 का स्ट्राइक रेट है उनका. महाराष्ट्रासाठी कल्याण मोहनी कोळेवाड्याचे शाहिद पाहायला मिळतात, रायगडचा टायगर उस्मान पटेल तळोजा, अंबरनाथचा स्टार दिनू कांबळे, कांदिवली मुंबईचे अशरफ आहे, तर रायगड टाकीगावचे चैतन्य पाटील, कुर्ला नेहरू नगर मुंबई ओमकार देसाई, पालघरचे प्रीतम बारी, भिवंडीचे विवेक शेलार, किरण पाटील भिवंडी आणि इम्रोज खान आहेत. महागिरी ठाणेचे कर्णधार केतन म्हात्रे. बिहार ब्लास्टर्स की बात करें, सुप्रीम यादव जिनके ऊपर ये जिम्मेदारी सौंपी गई है, मोहित स्टार्क बहुत अच्छा सफर रहा है इस टूर्नामेंट में. प्रेम सिंह विकेट कीपर, अनुभव सिंह राजपूत, गौरव राज, केजीआर, बिट्टू मैक्सी, विशाल सिंह, रोहित शर्मा, प्रियांशु मिश्रा, रुपेश कुमार, पंकज पार्थ, ये प्लेइंग के साथ आपको बिहार ब्लास्टर्स की टीम आपको पहले सेमीफाइनल में खेलते हुए नजर आएंगे. आज दर्जेदार आयोजन टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया प्रेसिडेंट कप पहिलं पर्व घेऊन आली आहे आणि आज आहे शेवटचा दिवस या स्पर्धेचा. रुपेश कुमार यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय खरं, परंतु समोर जर पाहिलं तर ही स्पर्धा गाजवणारे दोन धुरंधर बॅटर पाहायला मिळतात. मॅचला होते सुरुवात. पहिल्या बॉलला कव्हरच्या दिशेने खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध आहेत. फटका चांगला पाहायला मिळाला शाहिदचा, परंतु तिकडे होते फिल्डर. पहिल्या बॉलवर घेतलीये पहिली रन शाहिद यांनी. हो, यावेळेला लोअर फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि केतनच्या बॅट मधून हा बॉल जातोय सीमा रेषा पार. 4. पहिली उपांत्य फेरी केतनसाठी खास क्षेत्ररक्षक देखील सजवण्यात येताना पाहिलं मिळतं. इकडे एक्स्ट्रा कव्हर देखील लावण्यात आलेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेरून कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळला गेला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. केतन बहरात यायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा 4 चौकार. सगळी चर्चा इकडे पाहायला मिळते. आपापल्या लाडक्या खेळाडूंचे बॅनर घेऊन प्रेक्षक इकडे आलेले आहेत. मजा येणार आहे या मॅच मध्ये, कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. पुन्हा एकदा तिकडेच खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत. रणनीती होती ही, परंतु काय झालंय, जो फिल्डर लावला होता एक्स्ट्रा कव्हरला तिकडे मारण्यासाठीच बॉल टाकत होते, परंतु आता कॅच सुटलेली आहे. कॅच सुटली आहे. यावेळेला ताकद पाहायला मिळाली. स्ट्रोक सर्कलच्या वरून खेळलाय आणि बॉलला सीमा रेषेच्या पार पाठवण्यात आलेला आहे. केतन म्हात्रे वाकड्यांचा वाघ दहाडायला सुरुवात केली आहे. 4 चौकार. ओ, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर ही काहीतरी रणनीती आज शाहिदसाठी बनवली होती की काय, आणि त्याच रणनीतीमध्ये शाहिद फसताना पाहायला मिळत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात शाहिद आउट. तर रायगडचा टायगर ज्याला म्हटलं जातं आणि भारतीय टेनिस क्रिकेट मधील सुप्रसिद्ध खेळाडूंच्या यादीतील महत्वाचं नाव उस्मान पटेल तळोजा रायगड. पहिलाच बॉल आल्या पहिल्याच बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा तेच, परंतु यावेळेला केतनने या उसळी असणाऱ्या बॉलवर बॅट टाकली आहे आणि या बॉलला दिशा देखील दिली आहे. केतन यांनी त्यांच्यासाठी बाउन्सर उसळते टाकले जातात ऑफस्टंपच्या बाहेर आणि त्याच्यावर प्रत्युत्तर हल्ला केला जातो. यावेळेला हेलिकॉप्टर सीमारेषेच्या पलीकडे दहाडलाय वाकड्यांचा वाघ आणि कोण आला रे, कोण आला, तर केतन म्हात्रे वाकड्यांवाला आलाय. काय बॅटिंग करतोय, सिक्सर. 52 पे 1 4 के बाद 4 ओवर की और कहानी बची हुई है. विशाल गेंदबाजी करने आया है, बल्ले का किनारा लगा है, पीछे फील्डर मौजूद. व्हाट एफर्ट, कमाल का एफर्ट है. निश्चित तौर पे ये कॉन्फिडेंस देगा इस तरीके की फील्डिंग. विशाल सिंह सामने इस बार होंगे उस्मान पटेल. बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, जोर से बल्ला घुमाया था. सपनों को सफल बनाने के लिए आगे ले जाएगा, लेकिन एक हार जो आपका सपना समाप्त हो जाएगा. फेयर डिलीवरी है और जाना पड़ेगा उस्मान पटेल को वापस. बल्ले का किनारा लगा था लेकिन फ्रंट फुट चेक करना चाहते थे.
ओवर की आखिरी बॉल, स्ट्राइक पे केतन, रन नहीं आया, चाहेंगे कि यहां पे एक बाउंड्री तलाशा जाए और लीजिए बाउंड्री मिल गया है। पर स्ट्रोक लगाने का प्रयास, कनेक्शन बेहतर हुआ है और गेंद जाके गिरेगी स्टैंड में। केतन मात्रे, व्हाट अ शॉट, फैंटास्टिक, फैबुलस, क्या बात है केतन। वा 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 वा, प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. केतन आले स्ट्राईकला, त्यांनी केला एअर स्ट्राईक, बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. और एक और उड़ी है, इसमें भी दूरी है, 6 की मंजूरी है। क्या बात है केतन, देखते देखते पहुंच गए 48 पे, टीम पहुंच गई 71 पे। च्या दिशेने वारंवार वळायला सुरुवात झालेली आहे. स्कोर पोहोचला 71 वर आणि केतन पोहोचलेत 48 वर, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर, अर्धशतकाचा राजा. अब ये स्लोअर बॉल, धीमी गति की बॉल, सिंगल आसानी के साथ पूरा करेंगे क्या, दूसरे के लिए पलटेंगे, पलट गए हैं, लेकिन यहां रनआउट हो जाएंगे दिनेश कामले। इन्होंने भी इस फॉर्मेट में प्रेसिडेंट कप में बहुत अच्छे तरीके से बल्लेबाजी की है। अशरफ खान की बात करें, 63 रन अभी तक बनाए हैं। हवा में गई है बॉल, ऊंचाई तो मिली है मगर डिस्टेंस है या नहीं, और यहां पर प्रियांशु मिश्रा पकड़ लेंगे कैच। आखिरकार बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई में केतन मात्रे आगे निकल रहे थे, लेकिन अंत में मोहित स्टार्क ने विकेट के साथ केतन को डग आउट का रास्ता दिखाया है। नंबर 6 पे आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए ओमकर, ऑन साइड पे ओमकर देसाई, बड़ा स्ट्रोक का प्रयास, कामयाब हो जाएंगे, निकाला पिटारे से पहला छक्का, व्हाट अ शॉट, ओमकार देसाई, मुंबईचा ब्रँड ओमकार देसाई. इस प्रेसिडेंट कप पे एक और हेलीकॉप्टर, अब ये कितनी दूर, ये भी कोसों दूर, बैक टू बैक 6, 1 brings 2. जो करतो गोलंदाजांची धुलाई, त्यांचं नाव ओमकार देसाई. काय बॅटिंग सुरू आहे. पहिला बॉल जाऊ दिला, अंदाज कदाचित वाईट वाटला आणि त्याच्यानंतर हा हेलिकॉप्टर सिक्सर मारलाय. वा 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 वा, जबरदस्त. मध्ये याही मॅच मध्ये करावे लागणार आहेत. किती बॉल खेळायला मिळाले ते महत्वाचं नाहीये, काय होणार आहे ते महत्वाचं आहे. पंकज पार्थ की ये बॉल, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, लेग बिफोर की अपील हुई है और अंपायर ने अपनी उंगली खड़ी कर दी है और आते के साथ बड़ा स्ट्रोक लगाया है, लेकिन ऊंचाई मिली, दूरी नहीं, नीचे आएंगे रोहित शर्मा। प्रीतम बाड़ी की पारी हो गई है यहीं पे समाप्त। अभी फिलहाल अगर किसी का जलवा है तो पंकज पार्थ का, बैक टू बैक विकेट, व्हाट अ बॉलिंग, बड़ा स्ट्रोक, पिटारे से हेलीकॉप्टर निकाला है, पीछे कैप्टन सुप्रीम, नहीं पीछे बिट्टू पकड़ लिया कैच, और इस तरीके से प्रेसिडेंट कप 2026 का ये हैट्रिक पंकज पार्थ के नाम। भिवंडी खालिंगचे आलेले आहेत विवेक शेलार. बॉलिंग तर बॉलिंग, बॅटिंग मध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी करतात. आते के साथ बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास है, कनेक्शन पूरी हुई है, सो एलिगेंट, सो ब्यूटीफुल, लुकिंग लाइक अ वाव। अब आखिरी बॉल, बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, क्या डॉट बॉल, क्या विकेट, और एक और झटका लगा है। थोड़ा सा इंतजार करना होगा कि क्या यहां विकेट है या नहीं, मगर कमाल की गेंदबाजी, पंकज पार्थ आखिरी ओवर में 7 रन खर्च किए, 3 विकेट अपने नाम किया। मंजिलें क्या है, रास्ता क्या है, हौसला हो तो फासला क्या है, और आज हौसला पंकज पार्थ ने दिखाया है। कमाल की गेंदबाजी, डेथ ओवर में, आखिरी ओवर में अगर आप महाराष्ट्र जैसी टीम के सामने 7 रन देते हैं, मतलब यह बताता है कि आपका टैलेंट पूरा हिंदुस्तान देख रहा है, आपका टैलेंट आपको बहुत आगे लेकर जाएगा। हो, खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. शेवटच्या षटकातील हॅट्रिक निर्णायक राहिली. 100च्या पुढे नाही जाऊ दिलं, परंतु 93 झाले, 94 करायचे आहेत, परंतु हे 94 देखील काही कमी नाही आहे. याच्या मध्ये देखील महाराष्ट्राची टीम फाईट करेल. वॉरियर्स आहेत, योद्धे आहेत, नक्कीच या ठिकाणी चांगली फाईट करतील. परंतु बिहार ब्लास्टर्स को अब यहां से सेकेंड इनिंग में क्या कुछ मैच का हाल होगा, देखते रहिए। ये 2 बल्लेबाज आ चुके हैं, दोनों प्लेयर ऑफ द मैच जीत चुके हैं। पहली पारी में 6 चौके 7 छक्के, 11 डॉट बॉल, और विवेक शेलार हमसे दूर जाते हुए। शेलार की पहली गेंद, और पहली गेंद पर टान दिया, वहां पर बहुत बढ़िया स्टॉपेज। पहली फाइनलिस्ट टीम इसमें हमें मिलेगी।
शॉर्ट पिच गेंद हुक करने गए और यहां पर अपना विकेट तोहफे में दे दिया। गलती करने पर मजबूर किया। देखिए किस तरह से वो हुक शॉट लगाने गए। हुक शॉट आसान स्ट्रोक नहीं है प्रशांत, और मिस टाइम किया और वहां पर किरण पाटील तैयार थे। कॉट बाय भिवंडी, बोल्ड बाय भिवंडी। क्रिकेटपटूंबरोबरच आज प्रत्येक अंगाला संधी मिळालेली आहे. वाइड और फुल, और ऐसी गेंद पर 2 रन 1 विकेट के नुकसान पर इस बार पुल कर दिया है और ये एक और विकेट होगा। कोई गलती नहीं वहां पर अशरफ खान की, और आउट होकर चल दिए बिट्टू मैक्सी। बड़ा झटका। बुनियादी ढांचा है वो काम में आता हुआ इस वक्त। हेलीकॉप्टर शॉट देखते ही बनता हुआ, और ये शानदार चौका। यहां पर अपील और आउट। अब आर्यन भोईर ने एक और ले लिया। भिवंडीचा जलवा सुरू आहे मैदानावरती. पहिल्यांदा विवेक शेलारने कमाल केली, त्यानंतर आर्यन भोईर. सुप्रीम यादव इस टीम के कप्तान हैं और प्लेयर ऑफ द मैच जीत चुके हैं। देखिए बिहार ने लीग स्टेज में अपने सारे मुकाबले जीते थे, ग्रुप को टॉप किया था। बहुत लाजवाब है। स्टंप्स के करीब आकर स्नॉटर बॉल और आउट। 2 में 2 ब्रेस। समझ ही नहीं पाए बॉल कब आई कब गई। काय गोलंदाजी होते. भन्नाट सुसाट वेगाने गोलंदाजी मैदानावरती. स्टंप्स के करीब आकर एक और बढ़िया एंगल दिखाया जा रहा है। मास्टर जोन के प्रेसिडेंट, जबरदस्त यजमान कहे जाएंगे। बारीक नजर। ओ ये क्या शॉट था। एग्रीकल्चर शॉट, और ये चल दिए। निम्मा संघ गारद झालाय. बिहार अडचणी सापडलेला आहे. महाराष्ट्र संघानं इथे आता सेलिब्रेशन सुरू केले. एक शराकत देखने मिले। बड़ी नज़ाकत के साथ हरी घास पर वो ड्राइव किया था। 1 रन पूरा हुआ, और विवेक शेलार का बेहतरीन थ्रो गेंदबाज तक पहुंचता हुआ। आज सभी स्टेट एसोसिएशन के प्रेसिडेंट हमारे साथ हैं, ऑफिस बेरर्स हमारे साथ हैं, सभी टीमों के ओनर्स, सभी स्पॉन्सर्स। यहां पर एक और मिस टाइम, और यहां पर विकेट नंबर 6। आया राम गया राम। 10 पर 6 तीसरा ओवर। किरण पाटिल की अगली गेंद थोड़ी धीमी भी थी और दायरे के बाहर भी थी। प्रेम आए हैं नए बल्लेबाज, प्रेम और प्रियांशु। इस बार सफल होकर खेलने का प्रयास। अब ये रिस्क क्या लाजमी था। हालांकि रन जरूर मिला है, लेकिन सब कुछ दांव पर लगा दिया। यह कितना अकलमंदी वाला डिसीजन था। शानदार बॅटिंग झाली. त्याच विकेटवरती गोलंदाजांनी अक्षरशः आग उगले. काय गोलंदाजी केले. आर्यन की इस बार शॉर्ट पिच गेंद बॉल हवा में, क्या एक और होगा। क्या छूट गया। इस बार यह जन्नाटेदार शॉट है। अब यह हुकूमत है। क्लाउड 9 के बॉटल के ऊपर से लगने वाला यह सिक्सर। बिहार टीम को ऐसे कई सिक्सर्स लगाने को, पहली पारी में 7 6 लगे थे। आर्यन भोईर इस बार लालच दिए फुल टॉस बॉल कवर करने के लिए, और उनका विजन और उनकी टीम जो है ये जिस तरह से काम कर रही है, मुझे लगता है आने वाले दिनों में ITCSF के ऑफिस बेरर्स और डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे ये मिलकर एक ऐसा क्रिकेट का मंजर हमें दिखाएंगे कि आने वाले सालों साल तक हम याद रखेंगे। ओव्हरपिच चेंडूवरती आक्रमण, हल्ला चढवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. गोलंदाजी सुसाट, गोलंदाजी भन्नाट, पण बॅट्समन प्रेमचा शॉट बुंगाट षटकार. क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावरती अधिराज्य करणारा क्रिकेटचा खेळ. ऑन साइडला खेळायचं होतं. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू आतमध्ये आलेला आहे. 141 ची स्पीड आहे. काय गोलंदाजी केली विवेक शेलारनं. पहले 5 ओवर में 58 पे 2 थे महाराष्ट्र, और यहाँ पर 34 पे 6 बिहार। गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. पहिला चेंडू पायावरती, मनगडाचा वापर. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. या चेंडूवरती अप्रतिम फटका. चेंडू सीमारेषा पार जाईल यामध्ये नाही कोणतं दुमत. चौकार षटकारांची आतषबाजी करणं अत्यंत महत्वाचं आहे. ऑन साइडला पुलटो चेंडूवरती आक्रमण केले. वाह काय फटका सजवलाय. इथे तारे आहेत.
इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. सामना संपलेला नाहीये. प्रेम या ठिकाणी निश्चितच सांगतोय तमाम प्रेक्षकांना. इम्रोज खान गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. आई फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, लॉग ऑफला खेळलाय, चेंडू सीमारेषा पार. नातकुळा बॅटिंग करत असताना प्रेमनं आणखीन एक षटकार, बॅक टू बॅक तिसरा षटकार ठोकलाय. कुछ रास्ता लिख देगा, कुछ मैं लिख दूंगा, वो लिखते जाएंगे, मुश्किल में मंजिल लिख दूंगा. एम्ब्रोज महागडा ठरलाय. 3 षटकार त्याच्या विरुद्ध आतापर्यंत ठोकले गेलेत. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू हाई हवेत आहे. चेंडू जाईल का सीमारेषा पार? जाईल. उरात वादळ घेऊन हिंडाराना पडझडीची तमाबुळीच नसते. 370चा स्ट्राईक रेट. काय अफलातून बॅटिंग केले. हेलिकॉप्टर खेळला. ऑन साईडला फटका तर छान आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. चेंडूला थांबवणार का? आज प्रेमला थांबवणं कठीण बनलेलं आहे. आई चेंडू हवेत आहे, उंच आहे, आकाशात गेलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का पाहूया. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आला परंतु झेल पकडू शकले नाहीये. उस्मानने झेल सोडलाय. उस्मानने झेल सोडलाय. बाबा झेल सोडलाय. शाहिदने झेल सोडलाय. शाहिद त्या ठिकाणी आहे. ऑनलाईन जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मनमुराद आनंद घेण्याचा हा अत्यंत महत्वाचा क्षण आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. 2 या 3 6 और काम हो जाएगा. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू फटका तर खूप चांगला खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने गेला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती जोपर्यंत पकडेल, थ्रो करेल तोपर्यंत 2 धाबा पूर्ण केल्या आहेत. किरणच्या आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 9 धाबा, 2 गडी त्यानं बाद केलेत. गोलंदाजी मार्कवरती किरण पुन्हा एकदा सज्ज. ऑन साईडला फटका तर चांगला खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. नाही थांबणार चेंडू, नाही थांबणार चेंडू. चेंडू सीमारेषा पार. खडखडीत, दणदणीत, सणसणीत, कडकडीत चौकार. फुलटॉस. त्यावरती बॅट्समन प्रेम आणि प्रियांशू बनलाय बॉस. हा बॉस नाही, हा बिग बॉस है. इट्स अ बिगी. सामना ऑन है. एक बात साथ में ये भी है कि बिहार ने खराब मैच को बाहर निकाला. जिस तरह हिंदी फिल्मों का नायक. प्रेक्षक म्हणतायत वाढू दे उत्कंठा क्षणाक्षणाला. आमच्यासाठी प्रत्येक क्षण खास हवा. सूर नवा, ध्यास नवा, प्रेमची हवा मैदानावरती. काय भाबा बॅटिंग केलंय आणि त्यानं अत्यंत महत्वाच्या क्षणी अर्धशतक ठोकलेलं आहे. प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. आकुटमध्ये चेंडू ऑन साईडला खेळला. हवे चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का? प्रयत्न चांगला झालाय. चेंडू थांबवलाय. 2 धाबा पूर्ण होतील. काय सामना आहे. 4 चेंडूमध्ये 7. लेग ब्रेक चेंडू आहे. केतन थोडासा चकलाय. तिथून पाठीमागे पहा. शाहिदनं चेंडू थांबवलाय. वाह वाह वाह, काय सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व काय असतं बघा. या ठिकाणी हृदयाची धडधड वाढले. टाळ्यांचा गजर हळूच या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर हवेमध्ये. ऑन साईडला खेळलाय. फटका दर्जेदार. चेंडू सीमारेषा पार. बिहार या मॅच मध्ये करतोय पलटवार. सेमीफायनलचा पहिला सामना बिहारने आपल्या नावावरती निश्चितच केलाय. फांदीवर बसलेल्या पक्षाला माहीत असतं फांदी कमजोर आहे, तरी सुद्धा त्या फांदीवरती तो बसतो, कारण त्याचा त्या फांदीवरती नाही स्वतःच्या पंखावरती विश्वास असतो. आज प्रेमनं दाखवून दिले. अडचणीत संघ होता. पहिली 4 षटकं महाराष्ट्राची होती, उर्वरित 4 षटकं माझी आहेत. या ठिकाणी सांगितलं 18 चेंडूमध्ये 52 धावा. प्रियांशूने या ठिकाणी ठोकले षटकार, तो देखील यादगार होता. 84 धाव्यांची भागीदारी. 29 चेंडूमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली. आणि आज चमत्कार झालाय टेनिस क्रिकेटमध्ये. आणखीन एक मोठी बातमी आज हेडलाईनला असणार आहे. प्रेसिडेंट कप 2026च्या पहिल्या पर्वामध्ये पहिल्या सेमीफायनलमध्ये महाराष्ट्र विरुद्ध खेळत असताना बिहार संघ या ठिकाणी आज विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. सेमीफायनलचा पहिला सामना जिंकतोय आणि त्यानंतर फायनलमध्ये प्रवेश करणारा भारतातील बिहार ब्लास्टर हा पहिला संघ या पहिल्या पर्वामध्ये ठरतोय. प्रेक्षकांनी या ठिकाणी टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर केलाय.